आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या बरोबर आहेत। तुषार, म्हणजे त्या पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांसाठी मेळावे घेणे हे आपण समजू शकतो, पण भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन हा मेळावा घेतला जाणार आहे, याचा पाठीमागे नेमका उद्देश काय? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच काही वेळापूर्वी भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीमध्ये हे विधान केलेलं आहे की संपूर्ण राज्यभर 14 तारखेला मकर संक्रांतीच्या दिवशी राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा या तिन्ही पक्षांच्या वतीने संयुक्तपणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला एकत्रित मेळावे होणार आहेत। याचं कारण एकच आहे, तिन्ही पक्षांची ताकद संपूर्ण राज्यामध्ये एकत्रितपणे दिसायला पाहिजे, यामुळे या तिन्ही पक्षांचे एकत्रितपणे मेळावे होताना पाहायला मिळणार आहे। बरोबर 1 वर्षापूर्वी आपण जर पाहिलं मकर संक्रांतीला तर आपण भाजपाचे मेळावे होताना पाहायला मिळत होतो। मात्र सध्या आता भाजपा महायुतीमध्ये आहे आणि या भाजपासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी हे 2 मित्रपक्ष देखील आहेत। त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची देखील तेवढीच ताकद आहे। त्यामुळे भाजपाने फक्त त्यांचे मेळावे न करता तिन्ही पक्षांचे एकत्रितरित्या मेळावे केल्यामुळे संपूर्ण राज्यभर शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपाची एकत्रितपणे काय ताकद आहे ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे। कारण की आता भाजपने लोकसभेचं रणशिंग फुंकलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता वाटचाल सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अवघ्या 2 ते 3 महिन्यांवरती लोकसभा निवडणूक आहे। अशा पार्श्वभूमीवरती 48 लोकसभेच्या जागांपैकी 25 जागा जर जिंकायचं असेल तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीची ताकद दिसायला पाहिजे। कारण की दुसरीकडे विरोधक आपल्याला महारॅली काढताना पाहायला मिळत आहेत, मोर्चे काढताना पाहायला मिळतात, संघर्ष यात्रा करताना पाहायला मिळतात। अशा पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा यांचे एकत्रित मेळावे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर झाले तर कार्यकर्ता हा संभ्रमात राहणार नाही। कार्यकर्त्याला देखील आपल्या पक्षाची ताकद दिसून येईल। त्यामुळे तिन्ही पक्षाने एकत्रितरित्या मोठ्या सभा एकत्रितपणे संयुक्तपणे घ्यावा या संदर्भातलं मार्गदर्शन स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता भाजपा जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत दादर येथे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या संदर्भात देखील जे मेळावे होणार आहेत 14 तारखेला या संदर्भात आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल। आपण पुन्हा एकदा तुझ्याशी एका बातमीला घेऊन बोलणार आहोत, असाच तू थांब। ती बातमी अशी आहे की महायुतीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा महाराष्ट्रात होणार आहे आणि मग दिल्लीमध्ये या संदर्भातली अंतिम चर्चा केली जाईल। जागा वाटपाला हिरवा कंदील दिला जाणार आहे आणि लोकसभेची प्राथमिक चर्चा करण्याचे दिल्लीचे आदेश आहेत। लोकसभेची जिंकलेली जागा त्या पक्षाला मिळणार आहे। महायुतीतील प्रमुख नेते एकत्र बसून लोकसभेची प्राथमिक चर्चा करणार आहेत। पुन्हा एकदा बोलणार आहोत तुषार उपणवर यांच्याशी। तुषार, महायुतीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा ही महाराष्ट्रात होणार आहे, पण ज्या पक्षांनी ती जागा जिंकलेली आहे त्यालाच ती जागा मिळेल या संदर्भात अंतिम निर्णय होऊ शकतो, हे सहज शक्य आहे का? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर आता या महायुतीमध्ये मोठा भाऊ हा भाजप आहे आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी या 2 मित्र पक्षांचा क्रमांक लागतो। मात्र आता जो वाद निर्माण होत होता तो अर्थात राष्ट्रवादी आणि शिवसेना या 2 पक्षांमध्ये काही जागांवरून वाद निर्माण होत होता। बारामती जागा कोणी लढवायची, मावळची जागा कोणी लढवायची, तर अनेक जण हे शिरूरच्या जागेवर दावा ठोकताना पाहायला मिळत होते। त्यामुळे आता या दाव्यावरती भाजपाच्या वरिष्ठ सूत्रांकडून जी माहिती मिळाली त्यानुसार सुरुवातीला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे 3 पक्षांचे 3 प्रमुख नेते राज्यामध्ये एकत्रितरित्या बसतील, जागा वाटपा संदर्भातली चर्चा होईल आणि त्यानंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला हा दिल्लीला पाठवला जाणार आहे। हा फॉर्म्युला पाठवला जात असताना शिवसेना या पक्षाने ऑलरेडी किती जागा जिंकलेल्या आहेत, त्यांच्याकडे सिटिंग किती खासदार सोबत आहेत, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे सिटिंग खासदार सध्या अजित पवार यांच्या गटासोबत किती आहेत त्याची चाचपणी होणार आहे। ज्या गटासोबत जे खासदार असतील त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे। त्यानंतर मात्र जर जागा वाटपामध्ये जर काही बदल करायचा असेल तर तो बदल स्वतः दिल्ली करणार आहे। त्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला आधी राज्यामध्ये ठरेल आणि तो फॉर्म्युला ठरवल्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, तो प्रस्ताव घेऊन दिल्लीमध्ये जातील आणि दिल्ली नेमकं महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी या 2 मित्र पक्षांना किती जागा द्यायच्या या संदर्भातला अंतिम निर्णय घेतील। कारण की आपण मागच्या आठवड्यापासून जर पाहिलं असेल तर
अजित पवार गटाकडून काही जागांवरती दावा ठोकला जातोय. म्हणजे मला तर तेच दुसरीकडे विचारायचं तुषार, मी त्याच मुद्द्यावर येतोय. आता शिरूरची जागा आहे, शिरूरच्या जागेवरती अजित पवार गटाने सुद्धा दावा सांगितलेला आहे. तेच दुसरीकडनं शिवाजीराव आढळराव पाटील जे खरं तर शिंदे गटात आहे ते देखील दावा सांगताना दिसत आहेत. अशा वेळी भाजपचा आपण समजू शकतो की त्यांच्या पक्षाच्या जागा या दिल्लीवरनं निश्चित होतील, पण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संदर्भात देखील अंतिम निर्णय दिल्लीच घेणार का? विशाल, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याबाबत देखील अंतिम निर्णय दिल्लीत घेणार आहे. शिरूरची जागा असेल किंवा मावळची जागा असेल, मावळच्या जागी जर आपण पाहिलं असेल तर त्या ठिकाणी आता सध्या शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत, तर शिरूरच्या जागेला राष्ट्रवादीचे खासदार आहेत. मात्र दोन्ही मित्रपक्ष आपापसामध्ये वाद घालताना पाहायला मिळतात. दोन्ही मित्रपक्ष दोन्ही जागेवरती दावा ठोकताना पाहायला मिळतात. अशा परिस्थितीमध्ये भाजपाचे दिल्लीतील वरिष्ठ नेते अमित शहा असतील या संदर्भातला अंतिम निर्णय घेताना पाहायला मिळतील. मात्र सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये बैठक होईल. स्वतः एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तिघे नेते संयुक्तपणे चर्चा करतील. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये हा प्रस्ताव दिल्लीला पाठवला जाईल आणि त्यानंतर नेमकं कोणत्या जागेवरती. बरोबर आहे. आता हा अंतिम निर्णय जो आहे तो दिल्लीतनं घेतला जाईल. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. बघूयात आता या जागा वाटपाची जी प्राथमिक चर्चा राज्यात होणार आहे त्यामध्ये नेमकं काय घडतंय. पुढे बोलत ग्रामविकास मंत्री गिरीश